कल्याण शिळफाटा पनवेल मार्गावरील एका टायर गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोळ पसरले असून गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावर टायर जळून खाक झाले आहेत। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गोडाऊनचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून धुरामुळे आणि बचाव कार्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे। सध्या पहिले या कुठेकडे या ठिकाणी एका टायरच्या गोडाऊनला आग लागलेली आहे आणि तसं पाहिलं तर हा दहिसर जो रोड आहे पनवेलला जाणारा जो रोड आहे तो अतिशय शॉर्ट रोड आहे। या रस्त्याचं रुंदीकरण होणे पण गरजेचं आहे। या ठिकाणी हेवी व्हेकल्सची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते आणि या ठिकाणी जेव्हा आग लागली तेव्हा आपण फायर ब्रिगेड वगैरे बोलवून फायर ब्रिगेडची पण अतिशय चांगलं काम करून फार कमी वेळामध्ये आटोक्यात आणलेली आहे। आणि सध्या आम्ही आता एका लाईनवरनं डबल लाईन चालू ठेवल्या होत्या, परंतु आता हे रस्त्याच्या कडेची आग थोडीशी आतमध्ये गेल्यामुळं आम्ही आता पुन्हा टुवर्ड्स इकडनं कल्याण फाट्याकडे जाणारा जो एक मार्ग आहे तो खुला केलेला आहे। कोण जीवितहानी झाली का याच्यामध्ये? काय कोणाला याच्यामध्ये अद्यापर्यंत जीवितहानी नाही। सध्या तरी अग्निशमनाचं दल कसं काम आहे, चांगलं काम करत असते। त्यांनी अतिशय व्यवस्थित आणि फार फास्ट काम केलं आहे। टायरचं गोडाऊन हे मोठ्या प्रमाणात आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात झालं ते थँक्यू। ब्युरो रिपोर्ट ठाणे पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।